नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठी कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 456वा भाग. ह्या आपल्याला पसंत पडल्या तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली मराठीतली कविता आहे. बंड्या म्हणाला त्या कोपऱ्यावरच्या म्हाताऱ्या आजीला द्यायला मला 10 रुपये हवे आहेत. मी म्हणालो, अरे अरे ती अगदी गरजू दिसते आहे, असेच दुसऱ्यांना मदत करायचे विचार जन्मभर असू दे. तो म्हणाला, अगदी तसंच काही नाही, ती कोपऱ्यावर बसून कुल्फी विकते आहे. बंड्या म्हणाला त्या कोपऱ्यावरच्या म्हाताऱ्या आजीला द्यायला मला 10 रुपये हवे आहेत. मी म्हणालो, अरे ती अगदी गरजूच दिसते आहे, असेच दुसऱ्यांना मदत करायचे विचार असू दे. तो म्हणाला, अगदी तसंच काही नाही, ती कोपऱ्यावर बसून कुल्फी विकते आहे. दुसरी कविता आहे. मी ऑपरेशन टेबलावर होतो. हिरव्या कापडाने झाकला गेलो होतो. नर्सचं आणि डॉक्टरचं बोलणं ऐकत होतो. ती म्हणत होती, तुमचं हे पहिलंच ऑपरेशन आहे, पण काही अवघड नाही आहे, काळजी करू नका, सगळं ठीक होईल. आणि मग लक्षात आलं की ती माझ्याशी बोलत नसून सर्जनशी बोलत होती आणि मग मी केव्हा एकदा इथून पळून जाईन अशी मला घाई झाली होती. मी ऑपरेशन टेबलावर होतो. हिरव्या कापडाने झाकला गेलो होतो. नर्सचं आणि डॉक्टरचं बोलणं ऐकत होतो. ती म्हणत होती, तुमचं हे पहिलंच ऑपरेशन आहे, पण काही अवघड नाही आहे, काळजी करू नका, सगळं ठीक होईल. मग एका क्षणात माझ्या लक्षात आलं की ती माझ्याशी बोलत नसून सर्जनशी बोलत होती आणि मग मी केव्हा एकदा इथून पळून जाईन अशी मला घाई झाली होती. आता तिसरी कविता आहे. शंकराचार्यांच्या रचित विवेक चूडामणी या ग्रंथावर आधारित दुसरी कविता. कोटी कोटी प्राणी पक्षी पृथ्वीवर असतात, त्या सर्वांमध्ये स्वतः परमेश्वर वास करतात. कोटी कोटी प्राणी पक्षी पृथ्वीवर असतात, त्या सर्वांमध्ये स्वतः परमेश्वर वास करतात. दरेक जन्मामध्ये थोडी थोडी प्रगती होते, थोडे थोडे ज्ञान दरेक जन्मामध्ये मिळते. दरेक जन्मामध्ये थोडी थोडी प्रगती होते, थोडे थोडे ज्ञान दरेक जन्मामध्ये मिळते. अशा अनेक जन्मानंतर मनुष्य जन्म मिळतो. मनबुद्धी व अहंकार यांनी तो युक्त असतो. अशा अनेक जन्मानंतर मनुष्य जन्म मिळतो. मनबुद्धी व अहंकार यांनी तो युक्त असतो. इंद्रियांच्या आकर्षणांना बळी पडू शकतो. ज्ञानाची लालसा आणि क्षमता देखील राखून असतो. इंद्रियांच्या आकर्षणांना बळी पडू शकतो. ज्ञानाची लालसा आणि क्षमता देखील राखून असतो. ब्रह्म काय हे समजण्याचा विचार करू शकतो, पण हे करण्यासाठी तो क्वचितच तयार होतो. ब्रह्म काय हे समजण्याचा विचार करू शकतो, पण हे करण्यासाठी तो क्वचितच तयार होतो. मी कोण मी नाही कोण हेही जाणू शकतो.
उत्तम ग्रंथांचा अभ्यास देखील करू शकतो. मी कोण मी नाही कोण हेही जाणू शकतो. उत्तम ग्रंथांचा अभ्यास देखील करू शकतो. मीच ब्रह्म का मी वेगळा हेही जाणू शकतो. मी कसा व ब्रह्म कसे हेही जाणू शकतो. मीच ब्रह्म का मी वेगळा हेही जाणू शकतो. मी कसा व ब्रह्म कसे हेही जाणू शकतो. हे करण्याकरता अनेक अडथळे असतात. त्यातच विचार आणि मन दोन्ही अडकून पडतात. हे करण्याकरता अनेक अडथळे असतात. त्यातच विचार आणि मन दोन्ही अडकून पडतात. मुक्ती मिळवायाला शिक्षण जन्मोजन्म घ्यावे. मीच ब्रह्म अन ब्रह्मच मी हे समजून घ्यावे. मुक्ती मिळवायाला शिक्षण जन्मोजन्म घ्यावे. मीच ब्रह्म अन ब्रह्मच मी हे समजून घ्यावे. एका जन्मामध्ये सारे घडू शकत नाही. पात्रता वाढल्याशिवाय सारे पटतही नाही. एका जन्मामध्ये सारे घडू शकत नाही. पात्रता वाढल्याशिवाय सारे पटतही नाही.